भारतीय जनता पक्ष हा गावगाड्याला आणि 18 पगड जातींना पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचे नेते आहेत। गावगाड्यामध्ये शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या एका फटक्या माणसाला शेतीच्या बांधावरनं मंत्रालयाच्या बांधापर्यंत आणलं। हे खऱ्या अर्थानं आम्ही आमचं सौभाग्य समजतो की आम्हाला असं नेतृत्व राजकारणामध्ये मिळालं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे कामाला सुरुवात करायच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भेट घेतली। आज तुम्ही सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलात, काय साकडं घातलं बाप्पाकडे? काय आहे की हिंदू संस्कृतीमध्ये कोणतंही काम करायचं असेल तर श्री गणेशाचं दर्शन घेऊन त्याचं पूजन करून कामाला सुरुवात करतात आणि म्हणून आज सकाळी मी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यांना साकडं घातलं की यावर्षी चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्याच्या पिकाला उधाण येऊ दे आणि खळ्यावरची धनधान्याची रास उभा राहू दे आणि तिला सोन्याचा भाव मिळू दे आणि या महाराष्ट्रामध्ये सुख शांती नांदू दे, अशा पद्धतीचं साकडं घालून गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतला। कसं आहे की पडक्या घराचं कोण मालक होत नाही, त्यामुळं लक्षात आलं तिथं राहणाऱ्या माणसांना हो वाडा पडला या आणि म्हणून ती बिचारी निवाऱ्याला इकडं आली। त्यांच्या लक्षात आलं इथं चांगला निवारा मिळू शकतो। महायुतीचा विजय झालेला आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते पडलेले आहेत। कुठेतरी शेकापचे जयंत पाटील यांचा मोठ्या प्रमाणात पराभव झालेला आहे, कसं पाहता याकडे? शरद पवारांनी त्यांना पाठिंबा दिला। आदरणीय जयंत पाटील साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, एक शेतकरी चळवळीतला एक खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनी खऱ्या अर्थानं शेतकरी शेतमजुरांचे लढे, श्रमिकांचे लढे या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी लढले आणि आदरणीय पवारसाहेब हे जाणते राजा आहेत। त्यांना समजायला पाहिजे होतं की आपण उद्धव साहेबांचं सरकार आणू शकतो, त्यांना मुख्यमंत्री करू शकतो, तर एका शेतकरी नेत्याला उभा करत असताना, चळवळीतल्या नेत्याला उभा करत असताना ते निवडून येतील का याची पहिल्यांदा त्यांनी खातरजमा करून घ्यायला पाहिजे होती आणि आदरणीय सगळ्या पक्षाचे नेते जयंत पाटील साहेब यांचा पराभव म्हणजे या महाराष्ट्रातल्या श्रमिकांचा पराभव शरद पवारांनी घडवून आणलेला आहे, शेतकऱ्यांचा पराभव घडवून आणलेला आहे, शेतमजूर गावगाड्याचा अपमान आदरणीय शरद पवार साहेबांनी केलेला आहे। म्हणून मला वाटतं की राज्यातल्या चळवळी करणाऱ्या चळवळ्याच्या पाठीमध्ये खंजीर खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी खुपसलेला आहे। शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीमधल्या या पराभवानंतर आणि मतं फुटल्यानंतर खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीतले घटक पक्ष जे आहेत, कपिल पाटलांचा पक्ष असेल किंवा जयंत पाटलांचा शेकाप असेल, यांच्याकडनं नाराजी व्यक्त केली जाते की कुठेतरी महाविकास आघाडीतल्या प्रमुख पक्षांनी आम्हाला सहकार्य केलं, महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल असं वाटतं? अहो, काँग्रेस पक्षाचा जर इतिहास बघितला तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा यांनी पराभव केलेलं होतं आणि म्हणून मला वाटतं की कपिल पाटील असेल, जयंत पाटील साहेब असतील, हे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन लढणारी माणसं आहेत आणि त्यामुळं मला वाटतं की महाविकास आघाडी मुळामध्ये ही लुटारूंची आघाडी आहे। सगळे लुटारू एकत्रित आले, या आघाडीचं नामकरण केलं पाहिजे, अल्लीबाबा 40 चोरांची आघाडी असं करावं लागेल असं मला वाटतं। मला वाटतं की मी लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि अनेक सर्वे बी मी बघितलेले आहेत। काय हे सर्वे म्हणजे काय ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत का महाभारतातला जसा संजयाला कळत होतं युद्धभूमीवर काय चाललंय, तसंही काही संजय बिंजय आहेत का की यांना कळायला लागलं युद्धभूमीवर काय चाललंय? सर्वे वगैरे काही नसतं, जनता हेच मोठा सर्वे आहे। जनतेला कळतं की कधी कुणाला आणायचं, कधी कुणाला घरात बसवायचं, फार हुशार आहेत। खाली काय तोंडात बॉट घालून जगायला लागलेत काय गावगाड्यातली माणसं? उगाच ती सर्वे म्हणजे हायफाय लोकांचा एक तो धंदा झालेला आहे। तिने याचं सांगायचं ही ज्या जागा एवढ्या येणार, ते ज्या जागा एवढ्या येणार, तुम्ही काय कौरव व्हायचा? तुम्हाला कळायला लागलं काही खरं नसतं। भाजपला 28% दाखवलं जातं, भाजपचा जनाधार जो आहे तो 28% दाखवला जातो सर्वात अधिक। असं काही नाही,
आता तुमच्या लक्षात येईल 9च्या 9 जागा आल्या इथं आणि जनतेला बरं वाईट कळतं या चांगला निर्णय खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या बाजूचा विजेचा निर्णय घेतलेला आहे, लाडकी बहीणचा निर्णय घेतलेला आहे, असे अनेक निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे जनता फार शहाणी आहे. सदाभाऊ, देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आता पुढे काय रणनीती असणार, काय नेमकी चर्चा झाली? मी अनेक वेळा म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणातला धुरंधर आणि चाणक्य हा जर कोण असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. त्या माणसाला घेरण्याचा प्रस्थापितांनी वाड्यावाल्याने अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु त्या माणसाचा आम्ही अभिमन्यू होऊ दिला नाही. भविष्यामध्ये 100% आम्ही होऊ देणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.